हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आजचा आहे संडे, तर आज आहे माझं शूट. तुम्हाला काल बोलली होते मी. तर फॅब्रिक पेंटिंग चालू आहे, म्हणजे दोन्ही हात झालेले आहेत आणि बॅगचं बाकी आहे, तर तेच चालू आहे. अजून सुकत ठेवले मी. तर आज आहे शूट, तर आता पटापट प्रिपरेशन आम्ही करून घेतो. आणि दुसरी गोष्ट, आता पटापट निघतो. आता मी बसणार आहे. माझ्या पूर्ण अंगाला असं कलर लागलेला आहे. सो आता आम्ही फटाफट तयारी करून निघतो. 11 वाजता पोचायचं होतं आम्हाला आणि मग तिथेच भेटू. सो गाईज, आता आम्ही निघूया. पटापट तयारी करतो आणि मग निघतो. फॅब्रिक पेंटिंग घरी आले होते दाखवायलाच पूर्ण दिवस बाहेर जाणार आहे. सो आता बैठक पण झालेली आहे. सकाळी लवकर उठून झोप पूर्ण नाही झाली. रात्री लेट झोपलो आणि झोप आता पूर्ण झालेली नाही आहे. तरी पण आता शूट आहे, तर आता पण निघूया. आता सगळं पटापट सामान जमा करते आणि तिथे आपण भेटूया. त्याच्यानंतर ब्लॉग हे घेतील. सो पुढे ब्लॉग बघत राहा. गाईज, मला एक गोष्ट आता आठवले. मागच्या लग्नाला, साक्षीताईच्या लग्नाला असे जे शूज घालत होते और इनका फोन हरवा और फोन मिला ही नहीं, चोरी हो गया इनका फोन. मी ते ब्लॉगमध्ये कोणाला सांगितलं नाही, जाऊ दे बरं. पण फोन गायब झाला. आता ते असे बसलेत ना, तेव्हा मला समजला. अभी मम्मी के फोन पे जिंदगी चल रहा है. अभी 18 लोग हैं. नाज मत करो. पैसा कौन देगा तुमको? क्यों, मेरे पास नहीं है पैसा. तुमको कौन देता है? मैं ही तो देता हूँ. मैं कमाती हूँ ना. हाँ, तो वो तेरे पास ही रहता है, मेरे से भी लेती ना तू. फिर अपन टिकली चाल. पकडो बॅग. चला, आम्ही चाललो आता आमच्या कामाला. कामावर चाललंय. माझ्या कामाला, आमच्या दोघांच्या कामाला आम्ही चाललोय. सो आता डायरेक्ट भेटूया. तर गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहोत. हे बघा ड्युटी अकॅडमी. यांना एक चेअर द्या, बसतील बाहेर. मग बसतील नाही ते. मीटिंग वगैरे चालू झालेलं आहे. महिला मंडळ जमलेली सगळे येतात. इंडस्ट्रीवर आता आम्ही करायला येणार आहे. क्लासेस चालले तिथे आणि त्याला तिला डेमोला बोलवलं आहे. तर आता तिचा डेमो झाल्यानंतर मग शूट होणार. ओके, क्लासेसची डिटेल्स मी देतो तुम्हाला इथली, तर तुम्ही ब्लॉग पूर्ण करा. लसूण चेंज वगैरे केलेलं आहे. आता लाईट वगैरे मस्त आलेली आहे. भरपूर गर्ल्स आहेत, भरपूर जणी आहेत ते. आणि आता स्टार्ट होणार आहे. स्टार्ट होणार आता. लाईट किती खतरनाक पडते बघा तोंडावर. नाही पेशंट नाही. हे कापूस निघतो याचा दुसरे बघ. त्याला काय कुठले लेन्स आहे? फ्रेश लुकचे ग्रे. हा चालेल. शुभच चांगले. थोडा मेकअप झालेला आहे. थोडा बाकी. आय मेकअप झाला आहे. फेस मेकअप वगैरे थोडा. हेअर पण होणार आणि मग पूर्ण लुक रेडी झालेला दाखवतो. चालेल. साडी घालू. पूर्ण घे आता. स्टुडंट पण पाहिजे. तिला दोनही आणतात. जसं तुम्हाला पाहिजे दोन येतात तुम्हाला. दोन्हीसाठी घालते. मला कळलं ना, परत खोलावं लागलं तर छोटी किती वाजले किती?
आणि हे मागे जाणार, हे पुढे जाणार, ही बॉर्डर मागे जाणार. समजलं? 3 जागेवर कशी येते बॉर्डर. आता बघितली व्हिडिओ 2 दिवस म्हणजे कधी होता आम्ही बोलली कालच होता आणि आज एक पिन तर चालेल ज्वेलरी वगैरे. आणि मग ज्वेलरी झाल्यानंतर मग स्ट्रेटनिंग वगैरे होणार आणि मग शूट. तसं शूट चालूच आहे इथं पण. समोर येतो कसं वाटतं हा. स्पेशल ट्रीटमेंट चालू. स्पेशल ट्रीटमेंट. मला झाला खोकला. इस्त्री गेले पण रेडी तर झालं. गाईस ऑफ झालेला आहे मेकअप. यांचा मेकअप बघू शकतात किती भारी आहे. झूम का नाही होतो? नाही होत. सेल्फी कॅमेरा ना त्याच्यात नाही होत का? व्हिडिओ का नाही होत. आमचा मेकअप झालेला आहे. आता शूट चालू आहे. साफसफाई चालू आहे. मला आता टिकला लावायचं होतं, तशी नाही जमली. बरोबर आहे पण जाऊ दे. मस्त दिसतं. कोण बरं दिसतं बघ. कोणी मी सांगतो मी बरं ऐकत नाही कोणाला. तर मित्रांनो आता साफसफाई चालू आहे. तुमची एवढी पण झाली की बरं रे. कॅमेरामध्ये वेगळा बघायला. अरे दिसलंच पाहिजे ना. मेकअप केल्यानंतर ब्लॉगमध्ये घालतो. तुमचा मेकअप होईपर्यंत थांबणार जातील ते आता. हा काय नाही फिल्टर लाव सगळ्यांसाठी. तिथे नको लावस. इथे लाव अजून. हा तिथे लाव ना. नेकलेसच्या मध्ये इथे हा तिथे लाव. हे बघ ही ब्युटी बोन. त्या ब्युटी बोनला या ब्युटी बोनला. सो गाईज फायनली आमचा शूट झालेला आहे आणि तुम्ही बघण्यासाठी लवकर उत्सुकता राहा. खूप सुंदर बरोबर दुपट्टा का कैसा सही इस्तेमाल हो रहा है. आणि आमचा लुक कसा वाटला नक्की सांगा. माझ्यापेक्षा सुंदर हे दिसत मला माहिती. आय नो दॅट. बट आता आमचं शूट झालेलं आहे. पटापट आपण काढून घेऊया आणि घरी पोहोचूया कारण ते जाम भूक लागल्यानंतर कुठेतरी खाऊ.
आणि माझ्या घरी जरा जाओ मेरे को मम्मी का ऑटो ना रहा है, मैं मेरे एरिया में हूँ और मेरे मम्मी से नहीं मिल रही, ऐसा कोई हो नहीं सकता. पटापट मेकअप रिमूव्ह करू आणि घरी जाऊ, थोडंसं बसू थोडंसं आराम करू आणि मग आपल्या घरी निघून जाऊ. मग तुम्हाला मी थोडेफार रील्स त्याच्यामध्ये क्लिप्स टाकते मी, तर तुम्ही बघत राहा. आणि असंच कोलॅबरेशन आम्ही कपल कोलॅबरेशन चालू केलाच होता, पण बट आम्ही थोडा फेससाठी आमच्या म्हणून मी करत नव्हते. आता आमचा फेस क्लिअर झाला तर आम्ही स्टार्ट केलेला आहे. सो मेकअप आर्टिस्ट, तुम्हाला कपल कोलॅबरेशन करायचं असेल, कपल शूट पाहिजे असेल तर आमको DM करो. सो गाईज आता आम्ही निघतो, पटापट आपण मेकअप रिमूव्ह करून घेऊ तिथे. आणि आपले झालेलं आहे आता येस सगळं काय झालेलं आहे. आता रील येईल लवकरच, तर बघत राहा. ये सो चला इथून निघून जाऊया, पटापट काढून घेऊ आणि मग निघूया. गाईस विसरून गेलते मी ब्लॉग एंड करायला. आल्या जाम थकले आम्ही. अख्खा दिवस आज उभे होतो आम्ही दोघं कंटिन्यू. बसून पण होतो. मग थकणार नाही का बसून उठून. आणि जाम आम्ही स्ट्रगल करतोय दोघं. आजकाल भरपूर स्ट्रगल करतोय. म्हणजे नवीन लग्नाला असं फिरायचं असते, ते सोडून आम्ही आमच्या करिअर फोकसकडे लक्ष देत चाललेलं आहे. आणि भरपूर सारा प्रेम देते, त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आता हा लुक कसा आला, व्हिडिओ फोटो हे लवकरच येतीलच. आता सध्या एडिटिंगला आहे, ते पण करायचं आहे मला उद्या. तर उद्या सगळं कामं आवरल्या होती, करल आरामशी बसून. आता आली, मेकअप रिमूव्ह केला मी, तशी मी माझ्या मम्मीकडे गेली, थोडा वेळ बसली. तिथून आली तर मामी आले होते, दिया मामी आली होती, ते हे सगळेजण आले. ते येऊन गेले, थोडा वेळ बसले जेवले ना मग गेले ते. मग त्याच्यानंतर वही रुटीन, भांडी घसो ते घसो, एवढा थकून आली तरी भांडी सगळा काय आवरला. कारण की नुसता पसारा तो तमाशा. सकाळी उठून परत मला तेच करायचं, भांडी मला सावरायला लागेल. म्हणून मी आताच पटापट घासून घेतले. आणि आत्ता जस्ट मी आली तर बोलले ब्लॉग एंड केला ना मी. सो हा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरं मल्टी टॅलेंटेड झाले मी. लग्नाच्या आधी नव्हती एवढी, पण भरपूर सगळ्या गोष्टी करायला शिकले मी. सगळं ॲडजस्ट करते, बाहेर जाऊन घरातलं पण आवडते, घरातलं पण सगळं करून बाहेर जाऊन पण सगळं करते. आणि बघायला घेतलं तर फॅब्रिक पेंटिंग तर मी अजिबात शिकली नाही. मला कुठले क्लास कुठलेच नाही लावलेले. मी स्वतःहूनच शिकली. मी आरीवर्कचा पण तसंच झाला, क्लास मी लावले नाही, मी डायरेक्ट अशीच शिकली ना. फॅशन डिझायनरचं पण मी मुंबईवरून क्लास केलं होतं, पण त्याच्या आधी मी माझे स्वतःचे न शिकता शिवत होती ड्रेस. सो जेवणात पण पहिलं येत नव्हतं, जेवण लग्नानंतर जेवण पण यायला लागला, सगळा काय यायला लागला. आणि आता सगळं आवरून बिरून आता मी झोपते. मी जाम खरं थकले. आता उद्या सकाळी परत लवकर उठून परत फिरसे रुटीन वही. सो लाईफ तर एकदम हे झाले, काय बोलतात त्याला, बिझी नाही, एकदम हालत खराब लाईफ चालू झाली माझी. सो जाऊ दे. हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. परत एकदा बोलते, लाईक शेअर सबस्क्राईब करा, असंच प्रेम देत राहा. चलो बाय बाय.